तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे जाऊ आणि आपण सध्या पाहतोय ते म्हणजे आपले इंग्लिश स्क्रीन अल्फाबेट्स दिसत नाही. दिसेल. सर्वांना बाकीच्यांना दिसते का? यस. कोणाला दिसत नाही सांगा? सृष्टी. हां, सृष्टीला दिसेल सृष्टी नेटवर्क कमी असेल तिकडे. दिसेल, नक्की दिसेल. थोडं पेशन्स ठेवा. नक्की दिसेल स्क्रीन. तर आता आपण जे काही आज तुम्हाला मी 20 क्वेशन्स दिले होते, ते 20 क्वेशन्स तुम्हाला या ठिकाणी आपण पाहूयात आता सॉल्व्ह करूयात. तर फर्स्ट क्वेशन इट वॉज हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन द इंग्लिश अल्फाबेट्स? आन्सर तुम्हा सर्वांना माहिती आहे एकूण 26 आहेत म्हणजे हे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी वरती आहे. नंबर सी. गुड. त्यानंतर क्वेशन नंबर 2 आपल्याला सांगता येतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॉवेल? आता मी तुम्हाला सांगितलं होतं वॉवेल काय आहे आणि कॉन्सोनंट्स काय आहेत हे आपल्याला माहिती आहे. ऑप्शन तर नंबर बी बी. हे कॉन्सोनंट आहे, जी हे कॉन्सोनंट आहे, जे कॉन्सोनंट आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे ई हे वॉवेल आहे. वॉवेल म्हणजे काय असतं थोडक्यात? स्वर असतं. ओके. त्यानंतर पुढे जाऊयात आता. नेक्स्ट, हाऊ मेनी वॉवेल्स आर देअर इन इंग्लिश अल्फाबेट्स? इंग्लिश अल्फाबेट्स मध्ये किती ऑप्शन वॉवेल्स? नंबर बी. 5 ऑप्शन अल्फाबेट्स नंबर असतात. गुड, डी. गुड. 5 अल्फाबेट्स असतात. आता पुढे आपल्याला विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉवेल? नॉट विचारलेला आहे वॉवेल नाही असा. मग ए ई ऑप्शन नंबर आय ओ डी. यू मग ऑप्शन नंबर ऑप्शन डी असणार नंबर आहे. तर ए. डी हे असणार आहे. ते ए ई आय ओ यू हे वॉवेल असतात. टी हे ऑप्शन वॉवेल नंबर नाही. डी. नंबर नेक्स्ट, विच लेटर कम्स आफ्टर सी? बघा सी नंतर ऑप्शन नंबर सी. कोणतं लेटर येतं? ऑप्शन नंबर सी म्हणजे ऑप्शन नंबर सी. टी येणार. नंबर व्हेरी गुड. त्यानंतर पुढे आहे चालू आहे. विच लेटर कम्स बघाई. बिफोर एम? आता एम च्या पूर्वी बिफोर ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर बी. एल एल येणार बिफोर. ऐका, दोन शब्द लक्षात ठेवायचे आता. एक एक आहे बिफोर. बिफोर म्हणजे काय असतं? पूर्वी म्हणजे अगोदर. लक्षात घ्यायचं आहे. बिफोर म्हणजे काय असतं? अगोदर. आणि आफ्टर, आफ्टर म्हणजे काय असतं? तर ते असतं नंतर. ठीक आहे? हे आपण लक्षात घ्यायचंय. पूर्वी आणि नंतर. तर इथं आपल्याला बिफोर विचारलेलं आहे. मग बिफोर म्हणजे एम. तर एमच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतं एल. LMN म्हणजे हे हे झालं बिफोर आणि हे झालं आफ्टर. ओके? हे समजून ऑप्शन घ्यायचं. नंबर ए. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर नंबर ए. नेक्स्ट. ऑप्शन नंबर ए. व्हॉट इज द फर्स्ट लेटर ऑफ द इंग्लिश अल्फाबेट? खूप सोपा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर ए. ओके? येस. ऑप्शन नंबर ए. व्हॉट इज द लास्ट लेटर ऑफ द इंग्लिश अल्फाबेट? इट इज झेड. ऑप्शन नंबर सी. व्हेरी ऑप्शन गुड. नंबर सी. गुड. आता विच ऑफ दीज इज अ कॉन्सोनंट? कॉन्सोनंट कोणता आहे? ए, ऑप्शन नंबर ई, सी. आय, ऑप्शन ओ, नंबर ए. यू हे सोडता हे बाकी सगळे कॉन्सोनंट आहेत. ए नाही येणार, ओ नाही येणार, यू नाही येणार, के येणार. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर व्हॉइस डी. बंद करा. कोणाच तरी छोट्या बाळाचा आवाज येतोय. ऑप्शन नंबर हा. बी. हाऊ मेनी कॉन्सोनंट्स आर देअर इन द इंग्लिश अल्फाबेट्स? ऑप्शन कन्सोनंट नंबर किती आहेत? बी. ऑप्शन नंबर येस. बी. टोटल ऑप्शन आहेत नंबर 26. पण त्याच्यातले हे वॉवेल्स जर पाहिले तर वॉवेल्स आहेत किती 5 आणि मग उरलेले किती असतील कॉन्सोनंट्स? तर ते आहेत 21. येस. म्हणून मग ऑप्शन नंबर बी. विच वॉवेल कम्स बिटवीन ए अँड आय? ए आणि आयच्या मधला ऑप्शन वॉवेल नंबर ए. कोणता आहे? ऑप्शन नंबर ए ई. ऑप्शन नंबर ए.
विच इज द 10th लेटर ऑफ द अल्फाबेट? सांगा 10वा अक्षर कोणता आहे आता? ऑप्शन नंबर है ऑप्शन पटकन सांगा. ऑप्शन नंबर है ए, व्हेरी गुड. ए येतंय. जे हे 10 नंबरला आहे. ओके. विच लेटर कम्स जस्ट आफ्टर टी? टी नंतर कोणतं अक्षर येतंय? तर यू. ऑप्शन नंबर है ओके. विच लेटर कम्स जस्ट बिफोर क्यू? क्यूच्या पूर्वी लगेच कोणतं येतंय? तर ते असतं क्यू, पी. ऑप्शन नंबर है पी नंतर क्यू आहे आणि क्यू नंतर आर असतो. तर आर हा आफ्टर, बट बिफोर आपल्याला विचारलाय म्हणजे हा झाला पी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्मॉल लेटर? स्मॉल लेटर कोणतं याच्यातलं? तर हे स्मॉल लेटर आहे ए, म्हणजे ऑप्शन नंबर बी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅपिटल लेटर? सी इज द कॅपिटल लेटर. विच वॉवेल कम्स लास्ट इन द अल्फाबेट? वॉवेल कोणता येतो सर्वात शेवटचा? डी येणार. ए, ई, आय, ओ, यू. तर यू हा सर्वात शेवटी. विच ग्रुप कंटेन्स ओनली वॉवेल्स? आता ह्याच्यात वॉवेल्स कोणते? ए, बी, सी नाही. ई, आय. येस, बी. व्हॉट कम्स आफ्टर लेटर एक्स? एक्स नंतर काय येतं मग? आ? ऑप्शन नंबर ए एक्स नंतर वाय. Good. And last question for today is which letter is in the middle of the alphabet? आता सांगा अल्फाबेटच्या मध्यभागी कोणतं अक्षर येतं? ऑप्शन नंबर ए येतं. गुड. ए येतं, परंतु इथं लक्षात घ्या एकदम मिडलला कोणतंच येणार नाही. कारण का आपले 26 आहेत. तर 26 जर पाहिले तर मग आपल्याकडे कसं इकडे इकडे म्हणजे आपण आता समजा हा एम घेतला. तर एम हा किती नंबरला आहे? कोण सांगतो मला पटकन? एम हा 13 नंबरला आहे. पण 13 नंबर जर पाहिलं तर इकडं 12 आणि इकडं 12 पाहिजे होते. म्हणजे हा झाला एकदम मिडलचा. परंतु 13 आणि 14 नंबरचे जे 2 असणार आहेत, तर हे मिडलचे असतात ज्यावेळेला ह्या इव्हन नंबर्स असतील त्यावेळेला. म्हणून मग हा क्वेश्चन जो आहे हा म्हणजे मिडलला ऑफ द अल्फाबेट जर आपण ॲक्युरेट जर सांगायचं म्हटलं, तर ते येणार नाही. परंतु आपल्या नियमानुसार जर गेलो तर 13वा म्हणजे याच्या अर्ध म्हणजे हाफ असतं. म्हणजे इथं एम येणार. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतात. हे 20 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही देखील पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे ही काय आहे थोडक्यात ही नंबर सीरीज इंग्रजी अक्षरमाला जी आहे याला आपण लेटर सीरीज म्हणत असतो. हां. तर बघा ही जी अल्फाबेट सीरीज किंवा ही लेटर सीरीज जी आहे या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आता यामध्ये काही म्हणजे जर आपण पाहिलं तर हे क्वेशन्स तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह केलेले आहेत का?